ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी नम्रता विजय भोजने, आय एम सी रुबी स्टार. आज आपण आहोत तालुका तासगाव, जिल्हा सांगली, सावळज या गावामध्ये. मी एका मिरचीच्या प्लॉटवर आली आहे आणि अतिशय उत्तम असा रिझल्ट एका शेतकऱ्याला आपण आज भेटणार आहोत, जे की आय एम सीच्या ॲग्रोग्रोथ बूस्टर आणि ॲक्टिव्हेटरला ते वापरत आहे. आणि ह्याचा वापरण्याचं कारण म्हणजे तर आपण मॅडमकडूनच ऐकूया की त्यांना मिरची ह्या प्लॉटवर कसा रिझल्ट आला आहे. मी ओळख करून देते पहिल्यांदा मॅडमची. मॅडम, आपलं नाव? माझं नाव स्वाती दत्तात्रय माळी, राहणार सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. ओके. मॅडम, तुम्ही मिरचीवर किती वेळा फवारणी केली आणि कशा कशा पद्धतीने त्याला वापर केला, आणि तुम्ही आत्ता हा तुमचा प्लॉट किती दिवसाचा आहे? ह्याची लागण पहिल्यांदा 19 जानेवारीला आहे. मॅडम तुमच्यानुसार आम्ही फोन लावला, त्या टायमाला विचारलं तर तुम्ही सविस्तर माहिती आम्हाला सांगितली. लागण केल्या केल्या 5व्या का 6व्या दिवशी आम्ही ॲक्टिव्हेटर हे बूस्टर सोडलं, ड्रिचिंग केलं, म्हणजे ओतलं असं हे करून. लहान रोपं होती त्या टायमाला. मग ते एका दुसरे असं म्हणजे उन्हाळा खूप होता त्याच्यामुळे हे झाले. तर जास्त हे झाल्यामुळे ॲक्टिव्हेटर म्हणजे बूस्टर वापरल्यामुळे जे मुळांची पांढऱ्या मुळांची जी क्षमता आहे ती वाढली आणि जे रोपं स्थिरावली, एक नंबर हे झाले. आणि एक आठवड्याभरातच ग्रोथ त्यांची चांगली वाढली. मग आम्ही पण म्हटलं की हे ॲक्टिव्हेटर बूस्टर मला चांगले आहे, रिझल्ट पण चांगला आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, एक नंबर रिझल्ट चांगलेला आहे. बघा मित्रांनो, आज जर आपण बघितलं तर उन्हाळ्यामधली लागवडीची मिरची आहे. कुठलाही सीझन नसताना किंवा कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता आज मिरचीची ग्रोथ बघा. आणि त्याला मिरचीला विशेष म्हणजे एका मिरचीला फुटवे बघा. मग ह्याच आय एम सी कंपनीचे जे ॲग्रोग्रोथ बूस्टर आणि मॅडमने जे वापरलं आहे, ॲग्रोग्रोथ बूस्टर आणि ॲक्टिव्हेटर, तर खरोखर आज काळाची गरज आहे की ऑर्गॅनिक शेतीकडे वळण्याचा आज एक राजमार्ग आपल्याला सापडला आहे. थँक्यू सो मच मॅम, तो तुम्ही इतका सुंदर रिझल्ट काढून दिला. आणि मॅडम, याच्यानंतर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगणार? शेतकऱ्यांना एवढे सांगू इच्छिते की आपण रासायनिक खत वापरून, जे आपण रासायनिक खत वापरून ग्रोथ वाढवण्याची आपण करतो, ते न घालता ॲक्टिव्हेटर, आय एम सी कंपनीचे ॲक्टिव्हेटर म्हणा, बूस्टर म्हणा, हे वापरले तर पांढऱ्या मुळ्या चालतातच आणि ग्रोथसुद्धा वाढते आणि पिकावर फुटवा पण जास्त येतो. आणि रासायनिक पद्धतीनं घालून आपण ग्रोथ वाढत तर नाहीच आणि ते आपलं केमिकल पोटात जाते. हे आपण ॲक्टिव्हेटर बूस्टर वापरल्यामुळे केमिकल जात नाही. शेतकऱ्यांना आपण सगळ्यांना पण चांगला संदेश देऊ शकतो. आपल्या पोटात केमिकल न गेल्यामुळे ॲक्टिव्हेटर बूस्टर वापरल्यामुळे रिझल्ट एक नंबर येतो. आपले छान पण आणि अजून एक निरोगी जीवन राहतं. हा प्लॉट तुमचा किती दिवसाचा आहे आणि पहिला तोडा तुम्हाला किती दिवसात बसला? 19 जानेवारीला आम्ही लागण केली होती, तर 1.5 महिन्यातच, एक 40 दिवसाच्या आतच आम्हाला पहिला तोडा आलेला आहे. आम्ही समाधानी आहोत पूर्ण की 40 दिवसात एवढ्या टेम्परेचरमध्ये 40 दिवसात तोडा येत नाही असे सगळेजण बरेच म्हटले. पण आम्ही ॲक्टिव्हेटर बूस्टरमुळे आम्ही रिझल्ट घेतला पण, आणि 40 दिवसात पहिला तोडा आमचा आला पण. गुड आय एम सी. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच ऑल फ्रेंड. आणि मी सगळ्यांना आज सांगू इच्छिते, इतक्या लांबच्या मी छत्रपती संभाजीनगर या शहरातून आली आहे. इतक्या लांबच्या शहरात येऊन आजचे शेतकरी जर आपले इतके सुंदर रिझल्ट काढून देत असेल, तर मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल, विषमुक्त शरीर आणि विषमुक्त शेती नक्कीच आपण एक विडा उचलूया आणि आरोग्याचं अभियान हे घराघरात आणि घराघरातल्या शेतकऱ्यांपर्यंत आपण घेऊन जाऊया. थँक्यू सो मच. गुड आय एम सी.